नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण 21 फेब्रुवारीला जो आपला मराठीचा पेपर आहे ना, एकूण 80 गुणांचा 3 तासाचा पेपर, त्याचं प्रिपरेशन कसं करायचं, प्लॅन कसा असला पाहिजे ते समजून घेऊ. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघताल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक विभाग कसा प्रिपेअर करायचा आहे, कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आहे, प्रत्येक विभाग आता येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही कसा प्रिपेअर करू शकता, कसे व्यवस्थित मार्क पाडू शकता, टाइम कसा कव्हर केला जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. बघा, सुरुवातीला पेपर पॅटर्न समजून घेऊ, म्हणजे एक आयडिया येईल की एक्झॅक्टली आपल्याला कोणत्या गोष्टींसाठी टाइम जास्त द्यायचा आहे आणि कोणत्या गोष्टींसाठी टाइम कमी द्यायचा आहे. पहिला प्रश्न असतो गद्य विभागावरती, एकूण 3 उतारे 18 मार्कांसाठी. त्यानंतर पद्य विभाग, कविता, कृती, रसग्रहण 16 मार्कांसाठी. त्यानंतर स्थूल वाचन 2 कृती म्हणजे 3 प्रश्न असतील, त्यापैकी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तर लिहायची, एकूण 6 मार्कांसाठी. म्हणजे नीट बघितलं तर 40 मार्कांचा जो काही पेपर आहे हा पूर्णपणे पुस्तकावर डिपेंड आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करावं लागतंय. कळलं नक्की? त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे ती व्याकरण, जो की असणारे आपलं 16 मार्कांसाठी. खूप सिंपल व्याकरण आहे तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी, त्यामुळे हे मार्क तुम्हाला सहज मिळून जातील. नंतरचा विभाग येतो उपयोजित लेखन, त्यामध्ये पहिला प्रश्न असतो पत्रलेखन, जे की असणारे 6 मार्कांसाठी. त्यानंतर जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन यांच्यापैकी 2 लिहायच्यात 5-5 मार्कांसाठी, 10 मार्कांसाठी झालं. नंतर प्रसंग, आत्मलेखन, वैचारिक लेखन यांच्यापैकी एकच लिहायचंय 8 मार्कांसाठी. आता जर मला विचारताल तर काय काय लिहिताल? जाहिरात लेखन एकदम सोपा पार्ट आहे, कमी वेळेत, म्हणजे तुम्ही मोजून 3 ते 4 मिनिटांमध्ये 5 मार्क मिळवू शकता. कथा अजिबात लिहू नका, कथेला खूप वेळ लागतो आणि कथा कधी कधी काय होतं, आपले पॉइंट मिसिंग होतात. बातमीला असं अजिबात नाही घडणार. त्यानंतर प्रसंग, आत्मलेखन आणि वैचारिक लेखन यांच्यापैकी प्रसंग लेखनच लिहा. आता मी असं का बोलतो त्याचं रिझन आहे का, बातमी लेखन करताना आपण थर्ड पर्सन असतो, प्रसंग लेखन करताना आपण फर्स्ट पर्सन असतो, पण दोघांचे मुद्दे सारखेच असतात. त्यामुळं जर तुम्ही बातमी प्रिपेअर केली तर तुम्ही प्रसंग लिहू शकता. त्यामुळं त्यांचा जो काही फॉर्मॅट आहे तो सेम राहतो, टाइम पण कमी लागेल आणि बातमीला जे मुद्दे असतात त्या टाईपमध्येच मुद्दे तुम्हाला प्रसंग लेखनात वापरायचे. त्यामुळे टाइम जे काही असेल ते खूप कमी लागेल आणि जास्तीत जास्त तुम्ही लिहू शकता. कळलं नक्की? आता सब्जेक्ट बद्दल कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेत पेपर उरकला पाहिजे. टाइम मॅनेजमेंट, जर आपलं टाइम मॅनेजमेंट पक्क असेल, प्रत्येक विभागाला किती वेळ द्यायचा आहे हे जर आपल्याला माहिती असेल, तरच आपण पेपर वेळेत पूर्ण करू शकतो. नाहीतर खूप ब्लाइंडली पेपर लिहायचा प्रयत्न जर केला तर 3 तास पण तुम्हाला नाही पुरणार. नंतर हँडरायटिंग, जी हँडरायटिंग तुम्ही स्टार्टिंगला काढता ती हँडरायटिंग जर एंडिंग पर्यंत मेंटेन राहिली तर पेपर व्यवस्थित दिसतो, प्रेझेंटेशन प्रॉपर राहतं आणि मार्क सुद्धा व्यवस्थित मिळतात. आता हँडरायटिंग मॅटर करतं का नाही करतं? तर करतं. रिझन कसं राहतं, जर तुम्ही व्यवस्थित आणि सुटसुटीत लिहिलं, हँडरायटिंग प्रॉपर असेल तर आणि तरच तुम्हाला मार्क मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे एखादा मुद्दा जरी स्किप झाला तरी पेपर चेकिंग करताना तो एवढा काही कळून येत नाही का, तर हँडरायटिंग चांगलं आहे, प्रेझेंटेशन चांगलं आहे म्हणून. नंतर प्रत्येक विभागाचं प्रिपरेशन व्यवस्थित समजून घेतात, या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगून येईल. आता प्लॅन ओव्हरऑल कसा असला पाहिजे? ओव्हरऑल प्रत्येक विभाग आपल्याला वेगवेगळा प्रिपेअर करायचा आहे. म्हणजेच एकाच दिवशी बसलात आणि हे सगळे विभाग ठरवले आजच्या आजच करून टाकतो तर नाही होणार. कारण प्रत्येक विभाग प्रिपेअर कसा करायचा, त्याचा प्लॅन कसा असला पाहिजे, हा वेगवेगळाच असेल तरच बेस्ट होईल. त्यानंतर आता ह्या व्हिडिओमध्येच नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला काय काय दिसणार आहे, प्रत्येक विभाग कसा प्रिपेअर करायचा, टाइम मॅनेजमेंट प्रत्येक विभागाचं सांगणार आहे, सोबत प्रॅक्टिस कशी केली जाईल जेणेकरून आउट ऑफ मार्क मिळतील हे सुद्धा समजून घेऊ. आता पेपरला जाण्या अगोदर एक महत्वाची गोष्ट, पहिल्या 1 तासामध्ये आपल्याला 35 ते 40 मार्कांचा पेपर कव्हर करायचा. का? कारण आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे. जर हा कॉन्फिडन्स सुरुवातीलाच जर मिळाला पहिल्या 1 तासामध्ये, तर उरलेल्या 2 तासामध्ये हे मार्क म्हणजे 40 ते 45 मार्क सहज मिळतील आणि हँडरायटिंग स्मूथ आणि मेंटेन राहील. कळलं नक्की? हाच प्लॅन डोक्यात ठेवा. एक्झाम हॉलमध्ये एंटर केल्यानंतर, पेपर हातात आल्यानंतर आपलं सुरुवातीचं गोल असणारे पहिल्या 1 तासात म्हणजे 11 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत आपल्याला फक्त कॉन्फिडन्स बूस्ट करायचा आहे. म्हणजे एवढ्या मार्कांचा पेपर अटेम्प्ट करायचा आहे. हे झाल्यानंतर 12 पासून 2 पर्यंत निवांतमध्ये आपण 40 ते 45 मार्कांचा पेपर उरकू शकतो आणि हँडरायटिंग आपलं स्मूथ राहील. कळलं? ओव्हरऑल प्लॅन कसा असेल, काय असेल, आयडिया आली नक्की? आता प्रत्येक विभाग कसा करायचा ते बघूया. पहिला विभाग येतो आपला गद्य विभाग. कसं प्रिपरेशन करायचं, कुठले कुठले प्रश्न असतात ते नीट समजून घ्या. बघा, गद्य विभाग म्हणजे एकूण 18 गुण.
बरोबर, म्हणजे ऑलमोस्ट तुमच्या एक्झामचा हा 1/4 सेक्शन झाला, बरोबर की नाही. 20 मार्क्स म्हणजे 1/4 सेक्शन होतं. ऑलमोस्ट तेवढे मार्क या सेक्शनला आहेत, त्यामुळे हा सेक्शन महत्वाचा आहे. आता काय काय असणार आहेत, पहिले 2 उतारे हे पठित उतारे असतात, म्हणजेच पाठ्यपुस्तकातले उतारे असतात, ज्याच्यावरती एकूण 14 गुणांचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये सुद्धा डिवाइड करून परत समजून घेऊ. 2 प्रश्न असतील पहिले, जे की आकृती पूर्ण करा, वाक्याचा क्रम, रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा, उत्तरे लिहा. यांच्यापैकी तुम्हाला 2 विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला मार्क 2 असेल, म्हणजेच टोटल मार्क किती झाले या ठिकाणी, 4 मार्क झाले, बरोबर. नंतर स्वमत हे कमीत कमी 6 ते 7 ओळींचं लिहा, जेणेकरून तुम्हाला 3 गुण व्यवस्थित मिळतील. आता उतारा ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करताल त्यावेळेला एक गोष्ट डोक्यात ठेवा, असा पॅटर्न अजिबात फॉलो करू नका. उतारा वाचणार, मग प्रश्न वाचणार आणि त्याच्यानंतर उत्तर शोधणार, चूक. टाइम खूप जास्त जाईल. सगळ्यात पहिला प्रश्न बघा, त्याच्यानंतर उतारा बघा आणि त्याच्यानंतर उत्तर लिहा. म्हणजे काय होईल, टाइम कमी लागेल. आणि जर 2 प्रश्न तुम्ही एकदम वाचले तर 2ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकदम मिळतील. कळलं नक्की. आता जे स्वमत आहे ते स्वमत कसं लिहायचं, कसं प्लॅनिंग करायचं ते पण सांगतो, लोड नका घेऊ. नंतर तिसरा उतारा असतो आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा, अपठित उतारा असतो, एकदम सिंपल असतो, एकदम काहीच लोड नसतो ह्याच्यामध्ये. 2च प्रश्न असतात, स्वमत तर अजिबात नसतं, त्यामुळे तिथं टेन्शन नाहीये, रिलॅक्स राहा. आता पहिले 2 प्रश्न जे वरती सांगितले होते ना, त्यांच्यापैकीच 2 प्रश्न येतील, 2-2 मार्काला येतात, त्यामुळे टेन्शन नका घेऊ, इझिली प्रिपेअर होऊन जाईल. आता मेन गोष्ट, प्रिपरेशन प्लॅन कसा असला पाहिजे. सर्व धड्यांच्या खाली जे काही प्रश्न उत्तर आहेत, म्हणजेच अशा फॉर्म मध्ये काही प्रश्न आहेत तुम्हाला बॉक्सच्या फॉर्म मध्ये, बरोबर. काही स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरं पाठ वगैरे करत नका बसू. त्यांची उत्तरं पुस्तकामध्ये म्हणजे धड्यामध्ये कुठं आहेत ना ते बघून घ्या. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पेपर लिहिताल ना, त्यावेळेस प्रश्न वाचला की लगेच आयडिया येईल, अरे हा मी वाचलं होतं, हे या ठिकाणी दिसलं होतं मला. म्हणजे एक्झाम मध्ये जो आपला वेळ आहे ना तो वेळ वाचेल. दुसरी गोष्ट, धड्याच्या खाली स्वमत आहेत, लिहून अजिबात बघू नका. पण ऍटलिस्ट त्यांचे मुद्दे तर तुम्ही ठरवू शकता ना, की बाबा मला असं असं स्वमत जर आलं तर मी या टाईपचे मुद्दे वापरेल, या टाईपमध्ये मी उत्तर लिहिल, हे माझा फॉर्मॅट असेल, अशा टाईपमध्ये माझं उत्तर दिसेल. बस हा विचार जर आत्ता केला ना तर एक्झाम मध्ये व्यवस्थितरित्या टाइम कव्हरही होतो, कमी वेळ लागतो आणि पॅनिकनेस येत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता तुमच्याकडे काय काय गोष्टी आहेत सध्या तरी, चाचणीचे पेपर असतील, 6माही पेपर असतील, प्रिलिमचे पेपर असतील, सगळे पेपर काढा. त्याच्यामधला गद्य विभागाचे जे 3 उतारे आहेत ना ते उतारे सोडवून बघा. आता टाइम कसा देतात, कारण उतारे नुसते सोडवायचे नाहीयेत, आपल्याला टाइम नुसार उतारे सोडवायचे. टाइम मॅनेजमेंट पण समजून घ्या, हेच टाइम मॅनेजमेंट बोर्डला सुद्धा फॉलो करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट, पठित उतारा ज्यामध्ये स्वमत आहे त्या उतारासाठी 15 मिनिटं. एक उतारा म्हणजे 2 उतारे किती मिनिटात झाले, 30 मिनिटांमध्ये तो सेक्शन पूर्ण झाला, बरोबर. नंतर अपठित उतारा ज्याच्यामध्ये स्वमत नाहीये, त्यामुळे त्या ठिकाणी द्यायचे 10 मिनिटं. म्हणजे ओव्हरऑल टाइम जर बघितला तर 40 मिनिटांमध्ये गद्य विभाग झाला पाहिजे. कळलं नक्की. नंतर कमीत कमी तुम्हाला आतापर्यंत 5 पेपर तुमच्याकडे जर असतील तर एकदम बेस्ट, नसतील तर वरचे पेपर जरी सॉल्व्ह केले तरी बेस्ट होऊन जाईल. आता टाइम कसा ठरवताल, एका उतारासाठी प्रश्न वाचा, उत्तरे शोधा, यासाठी 5 मिनिटं घ्या. अजिबात घाई करू नका. आपल्याला उत्तर शोधायचंय आणि मग लिहायचंय. उत्तर शोधायला 5 मिनिटं गेली काही वाटत नाही, ऍक्युरेट आन्सर भेटलं मग उत्तर लिहायचा प्रयत्न करा. आता 2 प्रश्न आहेत तुम्हाला, बरोबर. दोघांची उत्तरं आधीच शोधून घ्या आणि एकदम लिहा. पहिल्याचं शोधतो मग लिहितो, दुसऱ्याचं शोधतो मग लिहितो, अशी स्ट्रॅटेजी अजिबात वापरू नका. कधी कधी या स्ट्रॅटेजीनी टाइम जास्त जातो, त्यामुळे सिंपल दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकदम शोधा, एकदम लिहा. कळलं नक्की. आता स्वमत यासाठी मी 5 मिनिटं ठेवलेली आहेत. 5 मिनिटं ह्यासाठी सुरुवातीचा 1-1.5 मिनिटं विचार करा आणि नंतर स्वमत लिहा. कमीत कमी 6 ते 7 ओळींचं स्वमत असून द्या. कसं लिहायचं त्यावरती सुद्धा व्हिडिओ येईल, अजिबात लोड घेऊ नका. परंतु जे मगाशी तुम्हाला बोललो ना की ऍटलिस्ट मुद्दे आठवायचा प्रयत्न करा, हे तुम्ही करून ठेवा. म्हणजे काय होईल, जेव्हा मी एक्सप्लेन करेल ना तेव्हा ते इझी होईल. कळलं नक्की. चलो, आता हे झालं आपला गद्य विभाग. आता बघायचं आपल्याला पद्य विभाग. एकदम सिंपल विभाग असतो, इझिली प्रिपेअर होऊन जातो. पद्य विभाग एकूण 16 गुणांना विचारला जातो. बघा, सिंपल राहतो, अजिबात किचकटपणा नाहीये, परंतु त्यासाठी एक प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो करायची, ती पण समजून घेऊ. सुरुवातीला जसं मगाशी केलं तोच प्रकार. प्रश्न कुठले कुठले असणार आहेत. पहिला प्रश्न असणार आहे कविता
आणि त्याच्यावरची प्रश्न उत्तरे 8 मार्कांसाठी येतो बघा, 8 मार्कांसाठी. आणि त्या ठिकाणी एक कविता असणार. नंतर कृती पूर्ण करा. ज्या ठिकाणी 2 कविता असतील त्या 2 कवितांपैकी तुम्हाला एका कवितेची कृती पूर्ण करायची आहे, म्हणजेच 2 कविता या ठिकाणी आल्या. तिसरी जी कविता असेल त्याच्यावरती तुम्हाला रसग्रहण लिहायचंय. म्हणजे टोटल एक्झामच्या पेपरमध्ये तुम्हाला 4 कविता दिसणार आहेत. म्हणून कुठलीच कविता ऑप्शनला सोडू नका. बघा 7 पैकी तुम्हाला 4 कविता येणार म्हणजे येणार, त्यामुळे आपल्याला कुठलीच कविता ऑप्शनला सोडायची नाहीये. कळलं नक्की? आता प्रिपरेशन प्लॅन कसा असावा. प्रत्येक कविता समजून वाचा. कविता वाचायला वेळ लागत नाही. त्याच्या खालची प्रश्न उत्तरे फक्त मी बघायला सांगितली. बघायला म्हणजेच काय की बाबा याचं उत्तर काय, एक्झामची टाइम कमी लागेल. कविता कशाबद्दल आहे, कवितेतून तुम्हाला कुठला संदेश मिळाला, हे जर तुम्हाला आत्ता कळलं तर रसग्रहण सोपं जाईल आणि सहज लिहिता येईल. नंतर कवितेचा प्रकार कुठला आहे, अभंग आहे, ओवी आहे, मुक्तशैली आहे. त्यानंतर कवितेची भाषा कशी आहे, ग्रामीण भाषा आहे, बोली भाषा आहे, निवेदनात्मक आहे, संवादात्मक आहे, चित्रशैली आहे. या सगळ्या गोष्टी समजून घेतात. कळलं? ह्या मुद्द्यांचा वापर तुम्हाला करायचा आहे. म्हणजेच कवितेचा प्रकार हा आपल्याला मेन्शन सुद्धा करता आला पाहिजे, कवितेची भाषा शैली ही सुद्धा मेन्शन करता आली पाहिजे, तर रसग्रहणाला फायदा होईल. आता सगळ्यात महत्वाचा जो तुमचा डाऊट असतो तो म्हणजे रसग्रहण कसं लिहायचं, कुठल्या कुठल्या गोष्टी कुठल्या कुठल्या विभागामध्ये लिहायच्या ते समजून घेऊ. रसग्रहणाची सुरुवात होती आशय सौंदर्यापासून. आशय सौंदर्यामध्ये काय काय पाहिजे, कवी, कवितेचे नाव, कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा संदेश किंवा त्या कवितेबद्दलची कल्पना आणि ओळीचा थोडक्यात अर्थ लिहायचा. एकदम थोडक्यात म्हणजे आशय सौंदर्य तुमचं 3 ते 4 ओळींचं पाहिजे. त्यानंतर काव्य सौंदर्य, ज्याच्यामध्ये ती जी काही ओळ असेल तिचा तुम्हाला पूर्ण अर्थ लिहायचा आहे 5 ते 6 ओळींमध्ये. नंतर भाषिक वैशिष्ट्ये म्हणजेच कवितेचा प्रकार कुठला आहे, भाषा शैली कशी आहे, आणि शेवटी तुम्हाला जो संदेश कळलाय तो लिहायचा. आता कवितेचा प्रकार कुठला आहे, जे तुम्हाला मी वरती बोललो ना, हे अभंग आहे, ओवी आहे, मुक्तशैली आहे. त्यानंतर काय सांगितलं मी, भाषा शैली म्हणजे भाषा कशी आहे, ग्रामीण आहे, बोली भाषा आहे, संवादात्मक आहे, निवेदनात्मक आहे, चित्रशैली आहे. यांचा उल्लेख केला ना तर मार्क व्यवस्थित मिळतील. आता जेवढे जास्त तुम्ही पुस्तकी शब्द वापरताल तेवढे जास्त गुण तुम्हाला मिळतील. आता तुमचं आहे ना एक काम सिंपल करतो बघा, 1च मिनिट थांबा. बघा तुमच्यासाठी खूप सिंपल करून ठेवलंय. ह्याची PDF तुम्हाला मिळून जाईल, लोड नका घेऊ. कवितेचं नाव लिहिलंय, कवीचं नाव लिहिलेलं आहे. नंतर आशय सौंदर्यामध्ये हे मुद्दे वापरायचे आणि भाषिक वैशिष्ट्यांमध्ये हे मुद्दे वापरायचे. आहे का नाही सिंपल? म्हणजे तुमचं काम फक्त काव्य सौंदर्य करण्यापुरताच राहतं. तुम्हाला आशय सौंदर्य दिलेलं आहे, भाषिक वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत, ती आहेत तशी छापा, काही लोड घेऊ नका. बघा प्रत्येक कवितेचं तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, अजिबात लोड घेऊ नका. ह्या पेजचा स्क्रीनशॉट, या पेजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. ठीक आहे, कळलं? लोड कमी झाला म्हणजे तुमचा प्रश्न फक्त कशासाठी राहतोय, काव्य सौंदर्य प्रिपेअर करायचंय आणि काव्य सौंदर्यासाठी तुम्हाला कवितेचा अर्थ समजणं गरजेचं आहे. त्यामुळे आत्तापासूनच 2-2 कविता करा, 7 कविता सहज होऊन जातील. डन? कळलं नक्की? चलो आता महत्वाचा मुद्दा, टाइम मॅनेज कसा करायचा आहे. बघा कवितेची प्रश्न उत्तर जी असतील त्याला 9 मिनिटं ठेवा. कविता येते बरोबर, त्याची प्रश्न उत्तर तुम्हाला माहिती असतीलच कारण तुम्ही अगोदर केलेली असणार आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी शोधायची वगैरे गरज नाही पडणार. नंतर कृती मी 6 मिनिटं दिलेली आहेत पण ती कृती 5 मिनिटात सहज होती. नंतर रसग्रहण 9 ते 10 मिनिटं, कारण जास्त लिहायचं असतं म्हणून. म्हणजे ओव्हरऑल जर पद्य विभाग बघितला तर तो तुमचा 25 मिनिटांमध्ये पूर्ण होतो. कळलं नक्की? आता गद्य विभागाला किती टाइम ठरवला होता आपण, 40 मिनिटं. पद्य विभाग किती ठरवलाय, 25 मिनिटं. म्हणजे झाले किती, 1 तास पूर्ण झाला आणि 5 मिनिटं झाली. किती मार्कांचा पेपर लिहिलाय आपण, किती, गद्य विभाग कितीला होता 18, हा कितीला होता 16. म्हणजे ऑलमोस्ट आपण 34 मार्क्सचा पेपर लिहिलेला आहे आणि हाच प्लॅन डोक्यात ठेवायचा आहे. नंतर तुम्हाला सांगणारच आहे मी की पेपरचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे, सिक्वेन्स चेंज केला तर काही प्रॉब्लेम होतो का, त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करू, पण अगोदर प्रिपरेशन प्लॅन समजून घेऊ. ठीक आहे. आता पुढचा विभाग असतो तो म्हणजे स्थूल वाचनाचा. एकूण तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतात, 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तर लिहायची असतात. एक प्रश्न 3 मार्काला पडतो, असे तुमचे 6 मार्क झाले बरोबर. आता प्लॅन काय असला पाहिजे. एकूण 4 स्थूल वाचन आहेत, बालसाहित्यिका गिरिजा कीर, मणक्या पेरेन लगा विरा राठोड, विरांगणा
व्युत्पत्ती कोश. आता ह्यांच्यापैकी हे दोन पक्केच करून टाका. ह्यांच्यामधला एक प्रश्न येणार म्हणजे येणार फिक्स. दोन आले तर बेस्टच. आणि ह्या दोघांपैकी एखादा करून टाका. हा तर खूप सिंपल आहे, फक्त एकदा वाचला की होऊन जाईल. आणि ह्याच्यामधला एकच प्रश्न पडतो, त्याच्यामुळे त्याचाही लोड घेऊ नका. पण दोन पक्के ठेवा आणि एक वरच्या वर करून जा, म्हणजे जेणेकरून एक्झाम मध्ये जास्त लोड नाही येणार. आता उत्तरं कशी लिहायची बघा. स्थूल वाचनाचे 6 मार्क म्हणजे बोर्ड एक्झाम मध्ये आपला एक पूर्ण टक्का झाला. आणि तो महत्वाचा आहे. एक एक टक्का आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. आता उत्तर लिहिताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची. कमीत कमी 10 ओळींचं उत्तर ठेवा. कमीत कमी म्हणतोय मी. कसं ठेवणार? पहिल्या 2 ओळी उत्तराची सुरुवात कसं करायचं ते पण सांगतो. नंतर 7 ते 8 ओळी, 7 पेक्षा जास्त गेल्या वेल अँड गुड, 7 पेक्षा कमी अजिबात येऊन नका देऊ. उत्तर लिहायचे प्रॉपर मुद्देसूर. नंतर 1 ते 2 ओळी उत्तराचा व्यवस्थित प्रश्नानुसारच शेवट करायचा. प्रश्न वेगळा आहे, उत्तराचा शेवट काहीतरी भलताच केलाय असं नका करू. प्रश्नानुसार उत्तराची सुरुवात करायची आणि प्रश्नानुसारच उत्तराचा शेवट करायचा, हे डोक्यात ठेवा. आता एक तुम्हाला नमुना दाखवतो, टेन्शन नका घेऊ. डाऊट आहे ना तुम्हाला? डाऊट पण पूर्ण करू. बघा प्रश्न काय. स्वाती महाडिक यांनी स्वतःचा निर्धार पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या कठोर परिश्रमाविषयी माहिती तुमच्या शब्दात लिहा. सुरुवातीला काय केलंय? पहिल्या 3 ओळी वीरांगना या पाठात महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भाऊक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा धाडसी, प्रेरक, थक्क करणारा जीवन प्रवास मांडलाय. म्हणजेच स्थूल वाचनाचं नाव आलं, लेखकाचं नाव आलं, कमीत कमी शब्दामध्ये आपण पाठाचं इंट्रोडक्शन दिलं. कळलं? उत्तराची सुरुवात कशी असावी समजलं नक्की प्रत्येकाला? आता हे झालं मेन उत्तर. बघा किती ओळीत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. उत्तर मोठं होतं म्हणून व्यवस्थित मुद्देसूर मांडलं. नंतर उत्तराचा शेवट 3 ओळींमध्ये लिहिलेला आहे. यावरूनच जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम यांच्या बळावरच स्वाती यांनी देशसेवेचा आपला निर्धार पूर्ण केला असे म्हणता येईल. म्हणजे जो प्रश्न विचारला होता, तुम्हाला तो प्रवास कसा वाटला, तुमच्या शब्दातल्या अगदी त्याच वाक्याला अनुसरून आपण काय केलं? उत्तराचा शेवट केला. अशा प्रकारे जर तुम्ही एक्झाम मध्ये उत्तर लिहिलं तर आउट ऑफ मार्क फिक्स म्हणूनच समजा. समजलं? इथपर्यंत तुम्हाला प्लॅन कसा असला पाहिजे त्याची ओव्हरऑल आयडिया आली. प्रत्येक विभाग जे सुरुवातीचे 40 मार्क होते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले. कसं कसं करायचं सगळं समजून सांगितलं. अजिबात टाइम वाया घालवू नका. वेळ तुमच्या हातामध्ये आहे. आता तुमच्या हातात 3 दिवस आहेत. व्यवस्थित या 40 मार्कांचा अभ्यास करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन प्रत्येक म्हणजे पत्रलेखन कसं करायचं, जाहिरात लेखन कसं करायचं, बातमी लेखन, प्रसंग लेखन, ह्या 3 गोष्टी आणि व्याकरण याचा अभ्यास व्यवस्थित समजून घेऊ. सोबतच प्रिव्हियस इयरला जे काही क्वेश्चन्स आले होते ते सुद्धा तुम्हाला सांगतो. अजिबात लोड घेऊ नका. आत्ता 40 मार्कांचा अभ्यास करायला सुरुवात करा. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.